अकेला नहीं छोड़ती थी, आज मैं अपने बच्चों को जवाब देने योग्य नहीं बचा हूँ किसी भी तरह से, क्योंकि वही से होल सोल इंचार्ज मेरे घर की, मेरी माँ भी नहीं है, मेरा तो पूरा घर भी कर गया। दृश्यम चित्रपटात ज्याप्रमाणे अभिनेता अजय देवगनने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृतदेह एका बांधकामाधीन पोलीस ठाण्यात पुरतो, आणि त्या शहरातील पोलीस संपूर्ण शहरात मृतदेह शोधत राहतात, पण त्यांना काही यश मिळत नाही। त्याच धर्तीवर कानपूरमध्ये एका खुनाची घटना समोर आली। 4 महिन्यांपूर्वी एका जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीचं अपहरण करून कारमध्ये तिची हत्या केली। यानंतर त्याने हाय प्रोफाईल महिलेचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या 20 फूट अंतरावर पुरला। मात्र आता अवघ्या 4 महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय। तो कशा प्रकारे, याबद्दलचाच आजचा हा क्राईम रिपोर्ट एपिसोड। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम। सुमारे 4 महिन्यांपूर्वी कानपूर सिव्हिल लाईनमध्ये राहणारे व्यापारी राहुल गुप्ता यांची पत्नी 32 वर्षीय एकता गुप्ता ही 10 आणि 12 वर्षाच्या 2 मुलांची आई होती। 3 ते 4 वर्षांपासून एकता ग्रीन पार्क परिसरातील जिममध्ये नियमितपणे जायची। 24 जून रोजी सकाळी 5:30च्या दरम्यान घरातून ती जिमला गेली, मात्र त्या दिवशी ती घरी परतलीच नाही। या कारणाने तिचे पती राहुल गुप्ता यांनी एकता बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली, आणि राहुल गुप्ता यांचा संशय होता तो जिम ट्रेनर विमल सोनी याच्यावर। जिम ट्रेनर विमल सोनी याच्यावर प्रोटीनमध्ये नशा मिसळवण्याचा आरोप राहुल गुप्ता यांनी केला। राहुलच्या तक्रारीवरून पोलिसांनी विमल सोनी विरुद्ध FIR नोंदवला। महिलेच्या बँक खात्यात लाखो रुपये असून घरातील सर्व दागिनेही गायब असल्याची माहिती राहुल गुप्ताने पोलिसांना दिली। 4 महिन्यांपासून पोलिसांनी जिम ट्रेनरच्या शोधात पुणे, पंजाब आणि आग्रा येथे छापे टाकले, मात्र तो कुठेच सापडला नाही। पोलिसांनी जिमचे CCTV तपासले, यामध्ये एकता बॅग घेऊन जिममधून बाहेर पडताना दिसली। पोलीस प्रेम प्रकरण असल्याचं सांगून हे प्रकरण टाळतच राहिले। सकाळी 7 वाजता एकता गुप्ता ग्रीन पार्क मधून बाहेर पडली। जिम ट्रेनर ही मागच्या गेट मधून बाहेर पडला। सकाळी 7:30 वाजता ग्रीन पार्कच्या गेट क्रमांक 2 मधून जिम ट्रेनरची गाडी बाहेर आली। या 26 मिनिटात ही संपूर्ण घटना घडल्याचं समजलं जाते। बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार परत मिळवली असता त्यात एक तुटलेला क्लच आणि इतर वस्तू सापडल्या। जिम ट्रेनर विमलने एकताचा खून केल्याचा स्पष्ट आरोप राहुलने पोलिसांना केला, मात्र त्यानंतरही पोलिसांनी ऐकलं नाही। 4 महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना त्याने पत्र लिहिले, परंतु पोलिसांनी याकडे देखील दुर्लक्ष केलं। विमलने त्याचा फोन बंद केला होता, त्यामुळे त्याचं नेमकं लोकेशन काय हे ट्रेस होऊ शकत नव्हतं। विमलने कुटुंबियांशी संपर्क साधला तेव्हा त्याच्या मार्फत पोलिसांनी त्याची माहिती मिळवली। त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली। विमलने बराच वेळ पोलिसांची दिशाभूल केली। चौकशीत त्याने प्रथम सांगितलं की एकता कुठे आहे हे त्याला माहीतच नाही। ती बेपत्ता झाल्यानंतर माझ्यावर आरोप होईल म्हणून मी घाबरलो आणि पळून गेलो। मृतदेहाची विचारणा केल्यानंतर विमलने पोलिसांची दिशाभूल सुरूच ठेवली। मृतदेह गंगेत फेकून दिल्याचं त्याने सांगितलं। तिथे देखील पोलिसांनी शोध मोहीम केली, पण हाती काहीच लागलं नाही। मात्र पोलिसांनी मिळालेल्या इनपुट्स आणि CCTV पुराव्यांवरून आरोपींनी वर्णन केलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी इतक्या कमी वेळात पोहोचणं शक्यच नव्हतं। मग पोलिसांनी विमलची अत्यंत कठोरपणे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की त्याने ऑफिसर क्लब कंपाऊंड मधील झाडांच्या खाली हा मृतदेह पुरलाय। 26 ऑक्टोबर शनिवारी रात्रीच पोलीस आवारात पोहोचले। वसाहत 4ही बाजूंनी सील केली, उत्खनन केलं। तिथे महिलेचा मृतदेह सापडला आणि तिथेच होती न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने। जिम ट्रेनर विमलने पोलिसांना सांगितलं की एकता आणि त्याच्यामध्ये जवळीक होती। जिम ट्रेनिंग दरम्यान दोघांमध्ये ही जवळीक वाढली। दरम्यान विमलचं लग्न ठरण्याने एकताला राग आला होता। तिला विमलने लग्न करावे असं वाटत नव्हतं।
याच कारणावरून एकताला मार्गावरून हटवण्याची योजना विमलने आखली. हत्येपूर्वी विमलने अजय देवगणचा दृश्यम हा चित्रपट 15 ते 18 वेळा पाहिला होता. 24 जून रोजी एकता जिममधून बाहेर पडली तेव्हा विमल तिच्या मागे कारमध्ये गेला. एकताने त्याला विचारलं की तू लग्न का करतोयस. यानंतर त्यांच्यामध्ये वादावाद झाली. रागाच्या भरात विमलने तिच्या गळावर ठोसा मारला. ती तेव्हा बेशुद्ध झाली. काही वेळाने तपासल्यावर तिचा मृत्यू झालाय असं विमलला समजलं आणि चातुर्याने मृतदेह ऑफिसर क्लब कंपाउंड मध्ये विमलने पुरला. इसको बिल्कुल निष्पक्ष तरीके से कार्रवाई होनी चाहिए और इसको सजाए मौत होनी चाहिए सर, क्योंकि इसने पूरा घर बर्बाद कर दिया और उस मेरे वाइफ की कोई गलती नहीं थी इसमें. इसने जानबूझ के इस घटना को पूरी तरह से अंजाम दिया. कोई भी बात हुई होगी या कुछ भी होगी, कोई भी दिमाग में मनसा होगी, क्योंकि वो एक दिन में जितना कमर के ऊपर तक की गड्ढा है वो एक दिन में तो खुदा हुआ गड्ढा नहीं है. वो पूरी तरह से प्लानिंग थी, क्योंकि 20 दिन से तो मेरी वाइफ की तबीयत ही खराब चल रही थी. या संपूर्ण प्रकरणातील आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांना जिथे हा मृतदेह सापडला त्याच्या शेजारीच प्रशासकीय अधिकारी आणि न्यायाधीशांची निवासस्थाने आहेत. सर्व निवासस्थानांच्या बाहेर किमान एक सुरक्षा रक्षक तर असतोच. आवारात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत. त्या कॉरिडॉर पर्यंत पोहोचण्याचं धाडस सामान्य लोकांमध्ये तर नाहीच. त्यानंतर एक सामान्य जिम ट्रेनर कारने तिथे पोहोचतो आणि महिलेचा मृतदेह पुरण्यासाठी 5 तास खड्डा खणतो आणि परत देखील येतो, पण त्याला कोणी पाहिलंच नाही आणि 4 महिने याबद्दल कुणालाही काहीही समजत नाही. अशा परिस्थितीत या निवासस्थानांमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होतात. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. भेटू क्राईम रिपोर्टच्या पुढील भागात एका नवीन क्राईम अनालिसिससह.